राधा राधा रामकृष्ण हरी. जसं की कालच्या सेशनमध्ये म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये आपण ऍक्च्युली जो दोष बघितला तो वात दोष बघितला. आजच्या सेशनमध्ये आपण ऍक्च्युली जो बघणार आहे तो पित्त दोष बघणार आहे. सो पित्त दोष लक्षात घ्या, वात पित्त कफ या व्यतिरिक्त आपलं शरीर नाहीये. सो पित्त दोष म्हणजे काय रे, तर उष्णता, आपल्या शरीराची जी अग्निवायू आहे बरोबर का, त्या अग्निवायूचं नियंत्रण म्हणजे काय, पित्त दोष. सो पित्त दोषाचं जेवढं मला ज्ञान माहिती माझ्या गुरुकडून मिळालेलं आहे ते मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो, ते ऐका. सो पित्त दोष म्हणजे हे सगळे आपले काय आहेत, ऍक्च्युली जे पचन शक्ती आहे, जे पचन नलिका आहे त्याच्यातून तयार होतात. सो त्याच्यापासूनच काय होते, आपल्या शरीरामध्ये आपल्याला पित्ताचे त्रास होतात. मग पित्तामुळे त्रास काय काय होतं रे, तर पित्तामुळे सगळ्यात महत्वाचं होते आपल्या बॉडीमध्ये गॅस तयार होणं, ऍसिडिटी. एकदा जर बॉडीमध्ये गॅस तयार झाली तर तुम्ही मानसिक वृत्ती पूर्णपणे तुमची काय होऊ शकते, शून्य होऊ शकते. तुम्ही विचार करणं बंद करू शकता, एवढी ताकद त्या ऍसिडिटी या प्रकारात आहे. त्यानंतर शरीर जड पडणे, त्या ऍसिडिटीमुळे शरीर जड पडतं, लक्षात घ्या. सो असे अनेको प्रकार आहे. अरे वातात काही 10-12 आहे, पित्तात 10 प्रकार आहे आणि कफ मध्ये 10 प्रकार आहे. याच्या व्यतिरिक्त काही या मानवी शरीरात आजार नाहीये. सो आपण चर्चा करतोय की पित्त दोष. तर पित्त दोष म्हणजे काय रे, तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टम बरोबर का, आपली पचन काय प्रक्रिया. सो पचन प्रक्रियेला ज्ञानात घेताना एक गोष्ट लक्षात घ्या, कोणती माहिती आहे का, की जसं एका गाडीला काय असतं, इंजिन असतं आणि इंजिनवरती गाडी चालू असते आणि त्या इंजिन मध्ये ऑइल असतं. काय असतं, ऑइल असतं. जर ऑइल जास्त झालं तरी पण प्रॉब्लेम आहे आणि ऑइल कमी झालं तरी पण प्रॉब्लेम आहे. ऑइल जास्त झालं तर ओव्हर काय होते, हिट होते गाडी आणि ऑइल बाहेर पडायला यायला लागते बरोबर. आणि त्यामुळं ज्या इंजिनच्या सील्स असतात त्या पूर्णपणे काय होऊन जातात, ब्रेक होतात. ऑइल कमी असलं तर इंजिन लॉक होते, ज्याचं जो मोमेंटम आहे त्याचा जो सप्लाय तो काय होऊन जातो, लुब्रिकंट म्हणजे लुब्रिकंट बंद होऊन जातात. त्याच्यामुळं इंजिन बंद पडते आणि इंजिन नाही तर गाडी नाही. सेम आपल्या बॉडीचं, मानवी बॉडीचं जे इंजिन आहे ते आहे पोट, आपली काय पचन प्रक्रिया. सो पचन प्रक्रियामध्ये आलं का लक्षात, पित्त म्हणजे काय, अग्नी. तर या पोटामध्ये, मानवीय पोटामध्ये किंवा पचन प्रक्रियेमध्ये किंवा या डायजेस्ट सिस्टम मध्ये अग्निवायू काम करते. काय, एक तुम्हाला काल जो सांगितला मी तो कोणता सांगितला, वात वायू, हा पित्त वायू आणि तो कफ वायू. सो पित्त वायूवर बोलताना मी तुम्हाला हे सांगतो की पित्त वायू म्हणजे काय, अग्नी. काय, अग्नी. सो अग्नीला जर नियंत्रणात ठेवलं तरच ते तुम्हाला काय करू शकते, मोठं काय करू शकते, आनंदित आणि बिना आजाराचं ठेवू शकते. सो ते बघताना आपण तुम्हाला सांगतो की पित्त दोषाने सगळे आजार होतात आणि पित्त दोष कमी करायसाठी फक्त 2च उत्तर आहेत. दोन उत्तरापेक्षा तिसरं उत्तर नाही. आणि हे केलं तर तुम्हाला जे मानसिक त्रास होतात, आलं का लक्षात, चिंता, चिडचिड हे होणार नाही. असे खूप आहेत, पुढचं मी तुम्हाला माहितीच आहेत, खूप आजार आहेत. आणि त्यानंतर डॉक्टर 100 गोळ्या, असं पागल ते खर्च आणि ते लय गोष्टी आहेत. पण आता आपण जाणू शकतो त्याचं सर मग पित्त नियंत्रणात ठेवायचं सर कोणतं, घरगुती, आलं का लक्षात, आणि टोटली फ्री इलाज आहे, पूर्णपणे फुकट. सो कोणतं आहे सर, सगळ्यात पहिले आलं का लक्षात, आपल्या शरीरात आलं का लक्षात, अन्न जेवताना काय जेवायचं, चावून जेवायचं. काय करायचं, चावून खायचं. जेवढं होईल तेवढं चावून खाण्याचा प्रयत्न करा. 32 वेळा चावा, 64 वेळा चावा, याचा काही करू नका, कॅल्क्युलेशन करू नका, कारण ते सातत्यात होत नाही. त्यामुळे जेवढं होईल तेवढं चावण्याचा प्रयत्न करा. पहिले चावून खाणं. त्यानंतर जेवढी तुमची भूक आहे, काय जेवढी तुमची भूक आहे, आलं का लक्षात, त्या भुकेच्या निम्मे मात्र म्हणजे 50%, 50% तुम्ही जेवले पाहिजे. 50% तुमचं पोट काय राहिलं पाहिजे, खाली राहिलं पाहिजे. लक्षात आलं का, फक्त चावून घास खायचा आहे आणि 100% न जेवता, म्हणजे भूक लागली आहे 100%ची, खूप भूक लागली तर जेवायचंय फक्त 50%. तुमचा तुमचं पित्त पूर्णपणे नियंत्रित राहते. आणि पित्त जर नियंत्रण असेल तर तुम्हाला राग येत नाही, तुम्हाला लोभ येत नाही, शरीरात जडपणा होत नाही, ऍसिडिटी येत नाही आणि तुम्ही काय होता, मानसिक आणि शारीरिकरित्या नियंत्रित राहता. बाकी मी सगळं तुमच्यावर सोडतो. आलं का लक्षात, जशी तुमची इच्छा. राधा राधा रामकृष्ण हरी.